राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीकडून ग्रामीण रुग्णालयास निवेदन, अन्यथा डफळे बजा आंदोलनाचा इशारा। तेलारा प्रतिनिधी मोहम्मद सलीम। तेलारा ग्रामीण रुग्णालयातील 102 रुग्णवाहिका व एक्स-रे विभाग बंद असल्याने रुग्ण व गर्भवती महिलांना मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे। या गंभीर समस्येबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे रुग्णालय प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून तातडीने समस्या न सोडवल्यास डफळे बजा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। आज 23 सप्टेंबर 2025 रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तेलारा शहराध्यक्ष सचिन दशरथ पोहरकर यांनी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनोज पेंदाम यांना हे निवेदन सादर केले। निवेदनात म्हटले आहे की तेलारा ग्रामीण रुग्णालयातील 102 रुग्णवाहिका नेहमीच बंद अवस्थेत असते। कधी गाडी बिघाडामुळे तर कधी चालक उपलब्ध नसल्याने ही सेवा खंडित होते। शासनाने गर्भवती महिलांच्या तातडीच्या सोयीसाठी 102 रुग्णवाहिकेची स्वतंत्र सेवा उपलब्ध करून दिली असताना तिचा बोजवारा उडाला असून महिलांना 108 रुग्णवाहिका किंवा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे। यामुळे वेळेवर उपचार न मिळण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे। याशिवाय ग्रामीण रुग्णालयातील एक्स-रे विभाग देखील बंद असल्याने गोरगरीब रुग्णांना खासगी केंद्रातून एक्स-रे काढावा लागत आहे। या कारणाने त्यांच्यावर अनावश्यक आर्थिक भार पडत आहे। या दोन्ही समस्यांचे तातडीने निराकरण करून 102 रुग्णवाहिका व एक्स-रे विभाग सुरू करावेत, अशी ठाम मागणी निवेदनात करण्यात आली आहे। समस्या न सुटल्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे ग्रामीण रुग्णालयासमोर डफळे बजा आंदोलन उभारले जाईल, असा इशारा सचिन पोहरकर यांनी दिला। सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।